आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्चकडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 19 मे 2024. विषय: नश्वर आणि अमर. सोनेरी मजकूर. रोमकरांस. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवितो तितके देवाची मुले आहेत. उत्तरदायी वाचन. कलस्सैकरांस. देवाच्या इच्छेने येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल आणि आमचा बंधू तिमोथेई याचकडून, ख्रिस्तामध्ये आमचे जे विश्वासू बंधू आहेत, त्या कलस्सई येथील देवाच्या पवित्र लोकांना, देव आमचा पिता याचकडून तुम्हास कृपा व शांती असो. या कारणासाठी आम्ही सुद्धा तुमच्याविषयी ज्या दिवसापासून ऐकले तेव्हापासून तुमच्यासाठी प्रार्थना करण्याचे थांबविले नाही. आम्ही प्रार्थना करीत आहोत की तुम्ही देवाच्या इच्छेच्या सर्व प्रकारच्या ज्ञानाने आणि आध्यात्मिक समंजसपणाने भरले जावे, यासाठी की त्याला योग्य असे तुम्ही चालावे आणि सर्व बाबतीत त्याला आनंद द्यावा, आणि तुम्ही देवाच्या ज्ञानात वाढावे, त्याच्या गौरवी सामर्थ्यात त्याच्या महान सामर्थ्यामुळे समर्थ बनण्यासाठी तुम्हाला सहनशीलता व धैर्य प्राप्त व्हावे, आणि आनंदाने पित्याला धन्यवाद द्यावेत, ज्याने तुम्हाला प्रकाशात राहणाऱ्या देवाच्या लोकांचे जे वतन आहे त्यात वाटा मिळण्यासाठी पात्र केले. देवाने अंधाराच्या अधिपत्यापासून आमची सुटका केली आणि त्याच्या प्रियपुत्राच्या राज्यात आणले. धडा उपदेश. बायबलपासून. मत्तय. येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला. येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. मत्तय. आणि त्याने त्यांना शिकविण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, जे नम्र ते धन्य, कारण त्यांना वचनदत्त भूमीचे वतन मिळेल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. मत्तय. तेव्हा त्याने एका लहान बालकाला आपल्याजवळ बोलावून त्यांच्यामध्ये उभे केले, आणि म्हटले, मी तुम्हाला खरे सांगतो, तुमच्यात बदल होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात जाणारच नाही. म्हणून जो कोणी आपणाला या बालकासारखे लीन करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वांहून महान आहे. मत्तय. नंतर येशूने आपल्या मुलांवर हात ठेवून प्रार्थना करावी यासाठी काही लोकांनी आपली मुले त्याच्याकडे आणली. येशूच्या शिष्यांनी त्यांना पाहिल्यावर ते बालकांना घेऊन येशूकडे येण्यास मना करू लागले. परंतु येशू म्हणाला, लहान मुलांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका, कारण स्वर्गाचे राज्य या लहान मुलांसारख्या लोकांचेच आहे. शमूवेल. एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील रामा येथला एल्काना नावाचा एक गृहस्थ होता. हा एल्काना सूफ घराण्यातला असून यरोहाम किंवा यरामील याचा मुलगा. यरोहाम एलिहूचा मुलगा आणि एलिहू तोहूचा. तोहू एफ्राईम घराण्यातील सूफचा मुलगा होय. एल्कानाला 2 बायका होत्या. एकीचे नाव हन्ना आणि दुसरीचे पनिन्ना. पनिन्नाला मुलंबाळ होती, पण हन्नाला मात्र अजून मूल झाले नव्हते. हन्ना अतिशय खिन्न होती. परमेश्वराची प्रार्थना करताना तिला रडू कोसळले. परमेश्वराला ती एक नवस बोलली. ती म्हणाली, हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझे दुःख तू बघतोच आहेस. माझा विसर पडू देऊ नकोस. तू मला मुलगा दिलास तर मी तो तुलाच अर्पण करीन. तो परमेश्वराचा नाजीर होईल.
तो मद्यपान करणार नाही, त्याचे आम्ही जावळ काढणार नाही. एल्काना आणि हन्नाचा संबंध आला तेव्हा परमेश्वराला तिचे स्मरण झाले. यथावकाश तिला दिवस राहिले व मुलगा झाला. हन्नाने त्याचे नाव शमूवेल ठेवले. ती म्हणाली, मी परमेश्वराकडे त्याला मागितले म्हणून त्याचे नाव शमूवेल. तो पुरेसा मोठा झाल्यावर हन्ना त्याला शिलो येथे परमेश्वराच्या मंदिरात घेऊन आली. तिने 3 वर्षाचा एक बोरा 20 पौंड पीठ आणि द्राक्षरसाचा बुधला हेही आणले. एल्कानाने नेहमीप्रमाणे परमेश्वरासमोर गोऱ्याचा बळी दिला. मग हन्नाने मुलाला एलीच्या स्वाधीन केले. आणि ती म्हणाली, परमेश्वराकडे मी मुलगा मागितला आणि परमेश्वराने माझी इच्छा पूर्ण केली. परमेश्वराने हा मुलगा मला दिला. आता मी तो परमेश्वराला अर्पण करते. तो आयुष्यभर परमेश्वराची सेवा करील. हन्नाने मग मुलाला तिथेच ठेवले आणि परमेश्वराची भक्ती केली. शमूवेल. लहानगा शमूवेल एलीच्या हाताखाली परमेश्वराच्या सेवेत मग्न होता. त्या काळी परमेश्वराने लोकांशी प्रत्यक्ष बोलण्याचे प्रसंग फार क्वचित येत असत. तो सहसा दृष्टांत देत नसे. एलीची दृष्टी आता अधू झाल्यामुळे तो जवळजवळ आंधळाच झाला होता. एकदा तो रात्री झोपला होता. शमूवेल झोपी गेला. तेव्हा परमेश्वराने शमूवेलला हाक मारली. शमूवेल म्हणाला, मी येथे आहे, एली आपल्याला बोलवत आहे असे वाटल्याने तो लगबगीने एलीजवळ गेला. त्याला म्हणाला, मला बोलावलत ना? हा मी आलो. पण एली म्हणाला, मी नाही हाक मारली, जाऊन झोप. शमूवेल झोपायला गेला. पुन्हा परमेश्वराने हाक मारली, शमूवेल. शमूवेल परत धावत एलीकडे गेला आणि आपण आल्याचे त्याने सांगितले. एली म्हणाला, मी कोठे बोलावलं तुला? जा, झोप. परमेश्वर अजून शमूवेलशी कधी प्रत्यक्ष बोलला नव्हता. त्याला त्याने दर्शन दिले नव्हते. त्यामुळे शमूवेलने परमेश्वराला ओळखले नाही. परमेश्वराने शमूवेलला तिसऱ्यांदा हाक मारली. शमूवेल पुन्हा उठून एलीकडे गेला. मला बोलवलेत म्हणून मी आलो असे त्याने सांगितले. परमेश्वरच या मुलाला हाक मारत आहे हे आता एलीच्या लक्षात आले. तो शमूवेलला म्हणाला, जाऊन झोप. पुन्हा हाक आली तर म्हण, हे परमेश्वरा, बोल, हा तुझा सेवक ऐकत आहे. तेव्हा शमूवेल परत जाऊन झोपला. परमेश्वर आला आणि तिथे उभा राहिला. पहिल्यासारखीच त्याने शमूवेल, शमूवेल म्हणून हाक मारली. शमूवेल म्हणाला, बोल, मी तुझा दास ऐकत आहे. शमूवेल वाढत होता. तेव्हा परमेश्वर त्याच्या बरोबर होता. शमूवेलचे कुठलेही वचन त्याने खोटे ठरू दिले नाही. योहान. कदेम नावाचा एक मनुष्य होता. निकदेम परुषी लोकांपैकी एक असून तो यहुदी लोकांचा एक महत्वाचा पुढारी होता. एका रात्री निकदेम येशूकडे आला आणि म्हणाला, रब्बी, तुम्ही देवाकडून पाठविलेले शिक्षक आहात हे आम्हाला माहीत आहे. कारण तुम्ही जे चमत्कार करता ते देवाच्या मदतीशिवाय कोणाही माणसाला करता येणार नाहीत. येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खरे सांगतो, प्रत्येक व्यक्तीचा नव्याने जन्म झालाच पाहिजे. जर एखादा माणसाचा नव्याने जन्म झाला नाही तर देवाचे राज्य पाहू शकणार नाही. निकदेम म्हणाला, जर एखादा माणूस म्हातारा असेल तर त्याचा नव्याने जन्म कसा होईल? तो आपल्या आईच्या उदरात परत जाऊ शकत नाही. म्हणून त्या व्यक्तीचा दुसऱ्यांदा जन्म होणारच नाही. येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खरे सांगतो, मनुष्याचा पाण्याने आणि आत्म्याने जन्म झाला नाही तर त्याचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे शक्यच नाही. एफिसकरांस. म्हणून मी, जो प्रभूमधील कैदी, दास, तो तुम्हाला विनंती करतो, देवाकडून तुम्हाला जे पाचारण झालेले आहे, त्याला शोभेल अशा प्रकारे राहा. नेहमी नम्रता, सौम्यता दाखवा आणि सहनशीलतेने एकमेकांबरोबर प्रीतीने राहा. यासाठी तुम्ही
कर्णामध्ये व आत्म्यात नवे केले जावे आणि रोमकरांस आणि यापुढे या जगाच्या आदर्शाप्रमाणे आचरण करू नका, त्याऐवजी तुमच्या मनाच्या नवीनपणामुळे तुमचा बदल होऊ द्या. यासाठी की देवाची पूर्ण आणि त्याला आनंद देणारी उत्तम इच्छा काय आहे हे तुम्हाला कळावे व तिचा तुम्ही स्वीकार करावा. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. विज्ञानात माणूस हा आत्म्याचा अपत्य आहे. सुंदर, चांगले आणि शुद्ध हे त्याचे वंश आहे. त्याचे मूळ नश्वरांसारखे क्रूर अंतःप्रेरणेमध्ये नाही किंवा बुद्धिमत्तेपर्यंत पोहोचण्यापूर्वी तो भौतिक परिस्थितीतून जात नाही. आत्मा हा त्याचा आदिम आणि अंतिम स्रोत आहे. देव त्याचा पिता आहे आणि जीवन हा त्याच्या अस्तित्वाचा नियम आहे. योग्य तर्कासाठी विचारापुढे एकच तथ्य असले पाहिजे, ते म्हणजे आध्यात्मिक अस्तित्व. प्रत्यक्षात दुसरे कोणतेही अस्तित्व नाही, कारण जीवन त्याच्या विषमतेशी मृत्यूशी एकरूप होऊ शकत नाही. असणं म्हणजे पावित्र्य, सुसंवाद, अमरत्व. हे आधीच सिद्ध झाले आहे की याचे ज्ञान, अगदी थोड्या प्रमाणातही, नश्वरांचे शारीरिक आणि नैतिक दर्जा उंचावेल, दीर्घायुष्य वाढवेल, चारित्र्य शुद्ध आणि उन्नत करेल. अशा प्रकारे प्रगती शेवटी सर्व त्रुटी नष्ट करेल आणि अमरत्व प्रकाशात आणेल. ख्रिश्चन विज्ञान, योग्य रीतीने समजले गेले, मानवी मनाला भौतिक विश्वासांचा भंग करेल जे आध्यात्मिक तथ्यांविरुद्ध युद्ध करतात. आणि या भौतिक समजुती नाकारल्या पाहिजेत आणि सत्याला स्थान देण्यासाठी बाहेर टाकले पाहिजे. तुम्ही आधीच भरलेल्या भांड्याच्या सामुग्रीमध्ये जोडू शकत नाही. प्रौढ व्यक्तीचा पदार्थावरील विश्वास डळमळीत करण्यासाठी आणि देवावर विश्वास ठेवण्यासाठी दीर्घकाळ परिश्रम करणे, शरीराला सुसंवादी बनविण्याच्या आत्म्याच्या क्षमतेचा एक आभास. लेखकाने अनेकदा लहान मुलांवरील आपल्या गुरूचे प्रेम लक्षात ठेवले आहे आणि ते किती खरे आहे हे समजले आहे. जसे की ते स्वर्गीय राजाचे आहेत. पालकांनी आपल्या मुलांना लवकरात लवकर आरोग्य आणि पवित्रतेचे सत्य शिकवावे. मुले प्रौढांपेक्षा अधिक समजूतदार असतात आणि त्यांना आनंदी आणि चांगले बनवतील अशा साध्या सत्यांवर प्रेम करण्यास अधिक सहजतेने शिकतात. येशूने लहान मुलांवर प्रेम केले कारण ते चुकीच्या गोष्टींपासून मुक्त होते आणि त्यांच्या योग्यतेची ग्रहण होते. वय 2 मतांमध्ये थांबत असताना किंवा खोट्या विश्वासांशी लढत असताना, तरुणाई सत्याकडे सहज आणि जलद पाऊल टाकते. एका लहान मुलीने, जिने अधूनमधून माझे स्पष्टीकरण ऐकले होते, तिच्या बोटाला खूप जखम झाली. तिच्या ते लक्षात आले नाही असे वाटत होते. त्याबद्दल विचारले असता तिने चतुराईने उत्तर दिले, या गोष्टीत काही संवेदना नाही. हसत हसत डोळे मिटून ती सध्या पुढे म्हणाली, मम्मा, माझ्या बोटाला जरा दुखत नाही. पालकांच्या अधिक हट्टी विश्वास आणि सिद्धांत अनेकदा स्वतःच्या आणि त्यांच्या संततीच्या मनात चांगले बीज गुदमरतात. अंधश्रद्धा, जसे हवेतील पक्षी, चांगले बीज अंकुरित होण्याआधीच हिरावून घेते. मुलांना त्यांच्या पहिल्या धड्यांमध्ये सत्य, उपचार, ख्रिश्चन विज्ञान शिकवले पाहिजे आणि आजारपणाबद्दलच्या सिद्धांत किंवा विचारांवर चर्चा किंवा मनोरंजन करण्यापासून दूर ठेवले पाहिजे. चुकांचा अनुभव आणि त्याचा त्रास टाळण्यासाठी, तुमच्या मुलांच्या मनातून पापी किंवा रोगग्रस्त विचार दूर ठेवा. पूर्वीच्या तत्वावर नंतरचे वगळले पाहिजे. यामुळे ख्रिश्चन विज्ञान लवकर उपलब्ध होते.
ख्रिश्चन सायन्सचे परिणाम जेवढे जाणवले तेवढे दिसत नाहीत. हा सत्याचा अजूनही छोटा आवाज आहे. आपण एकतर या उच्चारापासून दूर जात आहोत किंवा आपण ते ऐकत आहोत आणि वर जात आहोत. लहान मुलासारखे बनण्याची आणि नवीनसाठी जुने सोडून देण्याची इच्छा प्रगत कल्पनेला ग्रहणक्षमता दर्शवते. खोट्या खुणा सोडल्याचा आनंद आणि त्या अदृश्य होताना पाहिल्याचा आनंद हा स्वभाव अंतिम सुसंवाद वाढवण्यास मदत करतो. इंद्रिय आणि आत्मशुद्धी हा प्रगतीचा पुरावा आहे. धन्य अंतःकरणातील शुद्ध, कारण ते देवाला पाहतील. पश्चात्ताप, आध्यात्मिक बाप्तिस्मा आणि पुनर्जन्म याद्वारे नश्वरांनी त्यांच्या भौतिक विश्वासांना आणि खोट्या व्यक्तिमत्वाचा त्याग केला. हा फक्त काळाचा प्रश्न आहे जेव्हा ते सर्व मला देवाला ओळखतील, त्यांच्यातील लहानापासून मोठ्यांपर्यंत. जर नश्वर प्रगतिशील नसतील तर सर्व चुकीचे कार्य दूर होईपर्यंत किंवा दुरुस्त होईपर्यंत मागील अपयशांची पुनरावृत्ती होईल. सध्या चुकीच्या कृत्याने समाधानी असल्यास आपण त्याचा तिरस्कार करायला शिकले पाहिजे. जर सध्या आळशीपणा असेल तर आपण त्याबद्दल असमाधानी असले पाहिजे. लक्षात ठेवा की मानवजातीला लवकर किंवा नंतर दुःख सहन करून किंवा विज्ञानाद्वारे ज्या त्रुटीवर मात करायची आहे त्याबद्दल खात्री बाळगली पाहिजे. पापाची मजुरी देण्याच्या दैवी पद्धतीमध्ये एखाद्याच्या फुशारक्या दूर करणे आणि इंद्रिय आणि आत्मा यांच्यात विभागणी कशी करावी हे अनुभवातून शिकणे समाविष्ट आहे. चांगले आणि मानवजातीचे स्मरण करताना आपण आपले शरीर विसरले पाहिजे. माणसाच्या प्रत्येक तासाला चांगल्या मागण्या, ज्यामध्ये असण्याच्या समस्येवर काम करणे. चांगल्यासाठी अभिषेक केल्याने मनुष्याचे देवावरील अवलंबित्व कमी होत नाही तर ते वाढवते. अभिषेक केल्याने मनुष्याच्या देवाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या कमी होत नाहीत, परंतु त्या पूर्ण करण्याची सर्वोच्च गरज दिसून येते. ख्रिश्चन विज्ञान देवाच्या परिपूर्णतेतून काहीही घेत नाही, परंतु ते संपूर्ण वैभव त्यालाच मानते. वृद्ध माणसाला त्याच्या कर्माने काढून टाकून नश्वरांनी अमरत्व धारण केले. देव हे माणसाचे तत्व आहे आणि मनुष्य ही ईश्वराची कल्पना आहे. म्हणून माणूस नश्वर किंवा भौतिक नाही. नश्वर अदृश्य होतील आणि अमर किंवा देवाची मुले मनुष्याचे एकमेव आणि शाश्वत सत्य म्हणून प्रकट होतील. हे नश्वर, हे जाणून घ्या आणि मनापासून मनुष्याच्या आध्यात्मिक स्थितीचा शोध घ्या, जो सर्व भौतिक स्वत्वाच्या बाहेर आहे. विज्ञान अमर मनुष्याच्या वैभवशाली शक्यता प्रकट करते, नश्वर इंद्रियांद्वारे अमर्यादित. मशीहामधील ख्रिस्त तत्वाने त्याला मार्ग, शोवर, सत्य आणि जीवन बनवले. चिरंतन सत्य हे नश्वरांना चुकून शिकलेले दिसते, ते नष्ट करते आणि देवाचे मूल म्हणून मनुष्याचे वास्तविक अस्तित्व समोर येते. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते.
पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.